मेडिक्लेम घेताना फक्त प्रीमियम बघून मेडिक्लेम घेत असाल तर आयुष्यात सगळ्यात मोठी चूक करताय. हे 5 पॉइंट्स नक्की लक्षात ठेवा. पहिला पॉइंट म्हणजे सम इन्शुअर्ड कमीत कमी 50 लाख पाहिजे. मेजॉरिटी लोक 5 ते 10 लाखाचा इन्शुरन्स घेतात आणि एका हॉस्पिटलायझेशन मध्ये 20 ते 25 लाख त्यांचे जातात. दुसरा पॉइंट, नो को पेमेंट क्लॉज. को पेमेंट म्हणजे काय की आपण 100 रुपये समजा बिल आलं तर 20 रुपये आपल्या खिशातनं द्यावे लागतात, 80 रुपये कंपनी देते. ट्राय करा की असा मेडिक्लेम घ्या जिथे 100% कॅशलेस होईल, कंपनी पे करेल. तिसरा पॉइंट, रूम रेंट कॅपिंग. बऱ्याच मेडिक्लेम मध्ये रूम रेंट कॅपिंग असतं, म्हणजे एका सर्टन पॉइंट पर्यंत ते तुम्हाला कॅशलेस देतात, बाकी तुम्हाला गोष्टी तुमच्या खिशातनं पे करायला लागतात. ट्राय करा असा मेडिक्लेम घ्या की जिथे काही रूम रेंट कॅपिंग नसेल. फोर्थ पॉइंट, प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स. काही आजारांनंतर तुम्हाला काही टेस्ट करायला लागतात, काही औषधं घ्यायला लागतात ज्याची कॉस्ट जास्त असते. बऱ्याच मेडिक्लेम मध्ये 180 डेज प्री आणि 180 डेज पोस्ट, प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स कव्हर्ड असतात. असाच मेडिक्लेम घ्या. अँड लास्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे ऍडवायझर थ्रूच घ्या. मेजॉरिटी लोक विदाउट ऍडवायझर घेतात, ऑनलाईन प्रोसेस करतात आणि ज्यावेळेला खरंच क्लेम करायची वेळ येते त्यावेळेला त्यांच्याबरोबर कोणीच नसतं. ऍडवायझर तुमच्याबरोबर पूर्ण प्रोसेसमध्ये असतो आणि त्याने खूप एक तुम्हाला दिलासा मिळतो. तुम्हाला टर्म इन्शुरन्स काढायचा आहे, हेल्थ इन्शुरन्स काढायचा आहे,